काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश। अमर राजूरकर सोबत हे देखील भाजपात त्यांनी प्रवेश केला। देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। आयुष्याची नवी सुरुवात करतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम करता यावं म्हणून भाजपात प्रवेश केला। अशोक चव्हाण यांची भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया। आजपासूनच भाजपचं काम सुरू करणार असल्याचं स्पष्टीकरण। विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलीकडे संबंध होते। राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली। देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक साथ दिली। राज्यात भाजपला अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। भाजपसाठी आज आनंदाचा दिवस। अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपची शक्ती वाढली। अशोक चव्हाण यांनी कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही। देवेंद्र फडणवीसांचं पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान वक्तव्य। अशोक चव्हाण यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार। अशोक चव्हाण उद्या राज्यसभेचा अर्ज भरणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती। काँग्रेस सोडताच अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची 12,300 रुपयांची थकबाकी भरली। सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली एनओसी। खासदार आमदारांना निवडणूक लढवण्यासाठी सर्व शासकीय विभागांची थकबाकी अदा करून एनओसी घ्यावी लागते। नाव न घेता अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर टीका। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं कोणतीही तयारी पक्षात दिसत नव्हती, राजकीय व्यवस्थापन दिसत नव्हते। अशोक चव्हाणांनी प्रथमच सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण। किती वर्ष अशीच वाट पाहायची, किती कोंडी होऊ द्यायची, किती चांगले बदलच दिसत नव्हते। साचेबद्धपणाला आता या शब्दात अशोक चव्हाणांची पक्षातल्या कामावर टीका। अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाणांना फोन। अशोक चव्हाणांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन। पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती। भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, ही मोदी गॅरंटी। ज्याच्या जास्त घोटाळा त्याला मोठं पद, ही भाजपची भूमिका। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हाच चव्हाण यांनी शिंदेंबरोबर भाजपशी घरोबा करण्याची योजना आखली होती। अशोक चव्हाण हे गेल्या काही काळापासून भाजपात जाण्यासाठी धडपडत होते, त्यांना आता मुहूर्त मिळाला। संजय राऊतांची अशोक चव्हाणांवर टीका। उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात फोनवरून चर्चा झाली। संजय राऊत यांची माहिती, तर उद्धव ठाकरे यांनी चव्हाण यांना चुकीचा निर्णय घेतल्याचं सांगितल्याची राऊत यांची माहिती। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी मवियावर कोणताही परिणाम होणार नाही। नांदेडची जागा काँग्रेसकडेच राहील, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची प्रतिक्रिया। नेता गेला तरी मतदार जात नाही। काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरी पक्ष भक्कम। आमदार रवींद्र धंगेकरांशी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी काही जण काँग्रेस सोडणार, बाबा सिद्दीकींचा दावा। तर काँग्रेससाठी हा निर्वाणीचा इशारा, मात्र काँग्रेस धडा घेईल असं वाटत नसल्याची ही टीका। अशोक चव्हाणांना माझ्या शुभेच्छा, मी काँग्रेस पक्षातच राहणार। नांदेडचे दक्षिण काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार, नागपूर दक्षिणचे आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। तर अशोक चव्हाणांनी भविष्यात संपर्क साधला तरी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नसल्याचाही दावा। संजय राऊत यांनी आता वंचित आघाडीकडे लक्ष वळवलंय। जे उद्धव ठाकरे, पवार आणि काँग्रेसला समजलं नाही ते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखावं आणि आपला पक्ष वाचवावा। नितेश राणे यांची प्रकाश आंबेडकर यांना सल्ला देत राऊतांवर टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन। उद्या होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी पटोलेंनी आमदारांना फोन केल्याची माहिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। अजित पवार गटाला पक्षाने चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात तब्बल 800 पानांची कागदपत्र दाखल केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचं नेवासा तालुक्यातील सोनईमध्ये जंगी स्वागत। 20 जेसीबींच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर फुलांची उधळण। अमित शहा 15 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर। अकोल्यातल्या एका खासगी हॉटेलमध्ये घेणार भाजप पदाधिकाऱ्यांचा क्लास। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका नेत्यावर देणार 5 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे फार जोर लावत आहेत, त्याबाबत भरपूर निरोपही येत आहेत, मात्र त्याबाबत माहिती नाही। मंत्री गिरीश महाजन यांची खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया।
गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने पसरवली जाते. एकनाथ खडसेंची पोस्ट. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी. प्रकाश आंबेडकर कोणत्याही राजकीय दबावाला आणि यंत्रणांच्या भीतीला भीक घालत नसल्याच्या अर्थाचे बॅनर. खासदार भावना गवळी यांना शेती प्रश्नांवरून करावा लागला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना. गारपीटग्रस्त भागात पाहणी करायला गेलेल्या असता शेतकऱ्यांनी विचारला जाब. गवळी, त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. जीवाचं काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार. खासदार राजन विचारे यांचं सुरक्षा रक्षक त्यांचे कमी केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना पत्र. 31 जानेवारी 2024 पर्यंतच्या आंदोलनातील खटले मागे घेण्याचा गृह विभागाचा निर्णय. सामाजिक हितासाठी काढण्यात आलेले मोर्चे आणि आंदोलनातील दाखल गुन्हे खटले हे मागे घेण्याबाबत शासन आदेश जारी. 20 फेब्रुवारीला राज्य सरकारचं 1 दिवसाचं विशेष अधिवेशन. सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगानं मराठा आरक्षणावर कायदा पारित केला जाण्याची शक्यता. विधिमंडळ सूत्रांची माहिती. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस. गावकरी मित्र सहकाऱ्यांचा वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह. काल रात्रीपासून जरांगेंची प्रकृती खालावल्यानं जवळचे सहकारी चिंताग्रस्त. भंडारा जिल्ह्याला वर्षभरात 4थ्यांदा अवकाळी पावसाचा फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल. पंचनाम्यासाठी शासकीय कर्मचारी बांधावर. तात्काळ भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. इस्रायलचे वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव यांनी शिष्टमंडळासह केली मुंबईतील कोस्टर रोडची पाहणी. इस्रायलमध्ये अशा बड्या प्रकल्पांसाठी पालिकेनं सहकार्य करावं, मिरी रेगेव यांचं आवाहन. फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटवण्यात अडचण काय? उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला सवाल. फेरीवाल्यांमुळे चालेला फुटपाथवर जागा राहिलेली नाही. कोर्टानं पालिकेला फटकारलं. प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल. जानेवारी महिन्यात 1637 कोटी 69 लाखांची कमाई. गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% अधिकची कमाई. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा निम्म्यावर. मागच्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवसांपेक्षा कमी पाणीसाठा. वसई विरल पालघर सागरी सेतूच्या आराखड्यासाठी निविदा सादर. वरळी वांद्रे सागरी सेतूचा विचार आता पालघरपर्यंत विस्तार केला जाणार. शिक्षकांवरील ताण कमी करण्याचा सीबीएसईचा प्रयत्न. 10वी-12वीच्या महत्त्वाच्या विषयांचे पेपर केवळ पदव्युत्तर शिक्षकच तपासणार. पंढरपुरात माघीवारीच्या काळात 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दररोज पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करा. प्रांताधिकाऱ्यांच्या नगरपालिकेला सूचना. माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला फुलांची विशेष सजावट. अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मुरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी आली. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर. 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक इथे सुद्रिकेश्वर मंदिरात चोरी. 40 किलो वजनाचं चांदीचं सिंहासन चोरीला. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली. गडचिरोलीत स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत एसआरपीएफ जवानाची आत्महत्या. माणूस मरतो पण आत्मा अमर आहे. आत्महत्येपूर्वी ठेवलं व्हॉट्सअप स्टेटस. पुसदच्या भोजला इथे 40 वर्षीय नरधामाचा गतिमंद मुलीवर अत्याचार. वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुण्यात रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग. इतर 2 डब्यांना आगीची झळ. अग्निशमन दलाची 4 वाहनं आणि जवान यांच्याकडून आग आटोक्यात. 12वीपर्यंत शिकणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य. महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधार करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात येत्या काळात तब्बल 5 कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता. सरकारनं पाठिंबा दिल्यास हे लक्ष्य सहज साध्य करता येईल. हॉटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. गुजरातच्या गांधीनगरमध्ये क्रिकेट लीग स्पर्धेचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांची भेट. अमित शहा यांच्याकडून फोटो ट्विट करून माहिती. भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं बडोद्यामध्ये निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.